नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातमी. शहराचं कामकाज पाहताना आता नगरसेवकांना देखील माझी सूचना आहे. तुम्ही नगरसेवक आहात, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही मत मागायला गेलात. मला मत द्या, मी तुमचं पाणी देईल, मी तुमची स्वच्छता करून देईल, इथले प्रश्न सोडवील. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला नगरसेवक केला. नगरसेवकांनी पहिलं काम काय करावं? आपला पर्सनल नंबर प्रत्येकाच्या घराघरात दिला पाहिजे. आपली बसण्याची व्यवस्था आपल्या प्रभागात ऑफिस किंवा आपल्या घराच्या बाहेर जरी आपण खुर्च्या टाकून केली तरी चालेल, पण आठवड्यातला एक दिवस मी या ठिकाणी आहे. तुम्हाला ज्या काय अडचणी वाटतील मी प्रत्यक्षात तुम्हाला भेटेल. 8 दिवसानं एखादी तरी आपल्या प्रभागात असली पाहिजे. आपल्या माणसाकरता उभं राहायला पाहिजे. नगरपालिकेच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्या व्यक्तिगत लाभाच्या असतील किंवा योजनेच्या वेगवेगळ्या ज्या आपल्या नगरपालिकेच्या वेगळ्या योजनाच्या पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. नाहीतर मी नगरसेवक आहे, ह्या टायमाला कसा काय फोन केला, तुला काय कळतं का, मी कार्यक्रमात आहे, तू काय मला फुकट मतदान केलं का, आणि हे काय माझं काम आहे का, तू माझ्या विरोधात होता. हे जर कुणी असे शब्द वापरले तर नगरसेवकांनो, माझ्या नगरसेवकाच्या भगिनींनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी जसा दिसतो तसा तुम्हाला वाटतो तसा आहे, पण त्याच्या पलीकडे सुद्धा वेगळा आपण आहे. मला तसलं काय रूप दाखवायला लावू नका. मला कुठल्याही नगरसेवकानं तुमचा समाचार घ्यायला लावू नका. मी तुम्हाला कामात कमी पडलो, चौकात माईक घेऊन सांगायचं आमदार आमचं काम करत नाही, आमदार आमच्या विरोधात आहे, आमदार आम्हाला त्रास देतो, हे चौकात जाऊन सांगायचं. पण जर तुम्ही काम केलं नाही तुम्ही तुमच्या वार्डातून मी माईक घेऊन सांगणार हा नगरसेवक काम करणारा नाही. काम करताना कुठलीही लाज बाळगायची नाही. नगरसेवकांना देखील वेगवेगळं प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण फिरायचं नाही, विथ फॅमिली बॅगा घेऊन तसलं नाही, फक्त नगरसेवक. आणि जर नगरसेविकाला वाटलं की ना माझ्या घरातली व्यक्ती घ्यायचे, त्यांनी त्याचे पैसे भरायचे आणि यायचं. काय करते नाही दोघांची पण नगरपालिका 1 रुपया नगरपालिकेचा चुकीच्या पद्धतीने जाता